तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिलच्या हप्ते वितरणाला सुरुवात होऊन आज 6 दिवस कंप्लीट झालेले आहे आणि 7वा दिवस उजाडलेला आहे. जवळपास 50% महिलाच म्हणजेच 2 कोटी काहीतरी लाख महिला आहेत. तर त्यापैकी 1 कोटी महिला अजून हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. काही महिलांना 3000 रुपये जमा झालेले आहे, काही महिलांना फक्त 1500 रुपये आले. तर अजून अर्ध्यापेक्षा जास्त महिला जवळपास 1 कोटी महिला हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एकच प्रश्न विचारत आहे की वितरण संपलं की काय, आम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात आलं काय, किंवा जर आम्ही पात्र असेल तर अजून वितरण किती दिवस चालणार आहे आणि आम्हाला पैसे हे कधी मिळणार आहे. तर लाडक्यानो या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पाहून घ्या, 12 तारखेला अचानकपणे वितरण सुरू झालं. कसलाही जीआर न येता, कसलीही घोषणा नव्हता, डायरेक्ट वितरणाला सुरुवात झाला आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये मार्च महिन्याचे जमा करण्यात आले. त्यानंतर लगेच 13 तारखेला त्याच महिलांच्या खात्यावर पुन्हा 1500 रुपये जमा करण्यात आले. म्हणजेच त्यांना मार्च आणि एप्रिलचे पैसे हे एका दिवसाच्या फरकाने जमा करण्यात आले. त्यानंतर तिथून तेच साखळी समोर चालत राहिली. 13 तारखेला काही महिलांना आले, त्यानंतर 14 तारखेला त्याच महिलांना, असं करत करत एका दिवसाच्या फरकाने जवळपास अर्ध्या महिलांच्या खात्यावर 3000 रुपयाचं वितरण हे आता पूर्ण झालेले आहेत. पण अर्ध्या महिला ज्या शिल्लक आहेत, ज्या उरलेल्या महिला आहेत, त्या महिलांना वितरण हे कधीपासून सुरू होईल? तर लाडक्यानो, वितरण हे अजून संपलेलं नाही. वितरणाला विलंब हा नक्कीच होत आहे आणि विलंब होण्याचं जे मेन कारण समोर येत आहे ते म्हणजे 2 हप्त्याचं वितरण आहे आणि एका हप्त्याच्या वितरणालाच तुम्हाला माहित असेल 4 ते 5 दिवस लागत असतात आणि 2 हप्त्याचं वितरण असल्या कारणाने वितरण हे 10 दिवसाचं असू शकते. म्हणजेच 12 तारखेला सुरू झालं, 22 तारखेपर्यंत वितरण हे चालण्याची शक्यता आहे. काल परवाच्या दिवशी शनिवार होता, शनिवारी सुद्धा वितरण झालेलं नाही आणि रविवारला बिलकुलच वितरण झालेलं नाही. आज सोमवार आहे. आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींना ही खुशखबर मिळू शकते आणि वितरण हे लवकरच सुरू होऊ शकते शिल्लक महिलांच्या खात्यावर. ज्या महिला उरलेल्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यावर आज सकाळचे 10 वाजतापासूनच वितरणाचा पहिला टप्पा सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही या संदर्भात वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेत आहोत. वितरण थोडस वेगळ्या प्रकारचे होत आहे, पण त्या वितरणावर सुद्धा आम्ही लक्ष देऊन आहोत. त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्ही अपात्र झालेला नाही, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात. बऱ्याच महिला कमेंट करत आहे की आम्ही केवायसी सुद्धा केलेली आहे आणि आम्हाला फेब्रुवारी पर्यंतचा लाभ सुद्धा व्यवस्थित मिळालेला आहे, तर आम्हाला मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही. तर लाडक्यानो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्ही जर या निकषात बसत असाल, तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला जर आतापर्यंतचे हप्ते सुरळीत मिळत आले असतील आणि तुम्ही जर केवायसी सुद्धा व्यवस्थित दुरुस्त केली असेल तर नक्कीच तुम्ही पात्र आहात. तुम्हाला आज किंवा उद्या या 2 ते 3 दिवसात किंवा 22 तारीख सुद्धा येऊ शकते. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की एका महिन्याचं वितरण हे 5 दिवस चालत असते, 2 महिन्याचं वितरण हे 10 दिवस चालणार. 22 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर मार्च एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे. त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही. आम्ही या वितरणावर बारीक लक्ष ठेवून आहोत. जशी काही वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करता, जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल किंवा आज पैसे जमा झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनल मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही, तुम्हाला हप्ता मिळालेला आहे काय, आणि जर नसेल मिळाला तर तुम्ही केवायसी व्यवस्थित केलेली आहे काय, तुम्हाला फेब्रुवारी पर्यंतचे हप्ते व्यवस्थित मिळाले आहे काय, आणि जर मिळाला असेल तर ते सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही. 3000 आले की 1500 आले हे सुद्धा सांगायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.